शेतकऱ्यांचा अत्यंत महत्त्वाचा सण असलेला बैलपोळा संपूर्ण राधानगरी जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। कौलव येथील बैलांचा कर तोडणी कार्यक्रम तालुक्याचे खास आकर्षण असतो। यावर्षीही हा कार्यक्रम पाहण्यासाठी परिसरातील हजारो बैल शौकीनांनी हजेरी लावली होती। हलगीचा ठेका, डॉल्बीचा दंडनाट आणि विविध पारंपरिक वाद्यांच्या गजरात सजवलेल्या बैलांची मिरवणूक काढली। संपूर्ण गावातून ही मिरवणूक मुख्य वस्तीत आणली, जिथे कर तोडणीचा मुख्य कार्यक्रम आयोजित केला होता। यावर्षी आबा पाटील यांच्या घराण्याला पाटीलकीचा मान मिळाला होता। त्यांच्या बैलाने कर तोडणीचा कार्यक्रम केला। कार्यक्रम सुरू झाल्यानंतर हजेरी लावलेल्या जोरदार पावसात ही नागरिकांची तुफान गर्दी होती। तरुणाई, हलगीचा ठेका, गुलालाची उधळण आणि डॉल्बीचा दणका यामध्ये पावसात न्हावून गेली। आज कौलव गावामध्ये पारंपरिक सण हा बेंदूर सण शेतकऱ्यांचा आवडता आणि बैलाला मानणारा आणि शेतकरी वर्गाचा हा खरोखर अत्यंत महत्त्वाचा सण आहे। आणि हा सण साजरा करण्यासाठी प्रतिवर्षी एका भावकीला, एका पुताला तो मान दिला जातो। तो मान आज आपल्या कैलासवासी, आमचे आजोबा कैलासवासी आबा बाळा पाटील आणि माळीतले घराणे या पुताला आणि आमच्या परिवाराला मिळाला आहे। सर्व आमच्या परिवारानं या बेंदूर सणाचा 200 वर्षाची पूर्वीचा जी परंपरा आहे त्याप्रमाणे कर तोडणीचा असेल, कर तोडणी, बैल पळवणे, या बैलाला खाऊ घालणे, आंघोळ घालणे या शेतकऱ्यांचा असल्यामुळं त्यामुळं सर्व शेतकऱ्यांनी मिळून गावात ग्रामस्थांनी आपण आहे आणि शेतकऱ्यांचाच हा कार्यक्रम असल्यामुळं सर्व बलुतेदार ग्रामस्थ आणि महिला वर्ग या सर्वांनी या कार्यक्रमामध्ये भाग घेतलेला असून सर्व गावकऱ्यांनी सहकार्य केलं आणि कार्यक्रम आपण पार पडलेला आहे। याच पद्धतीने वर्षभर आपल्या गावामधील जे धार्मिक कार्यक्रम असतील या पाटीलकीच्या कैलासवासी आबा बाळा पाटील यांच्या परिवारामार्फत सर्व कार्यक्रम होणार आहेत। तसेच आज या ठिकाणी सिंगम हरण्या बैलाचा इथं प्रदर्शन झालेलं आहे। घाट माता सिंगम या बैलाची कर तोडणीसाठी आम्ही आणलेला होता। त्याने अतिशय उत्तम प्रकारे कर तोडलेली आहे। अतिशय चांगल्या प्रकारे उडी मारून बैलांना कर तोडलेली आहे आणि हा मान आम्हाला मिळाल्याबद्दल आणि गावात सुद्धा कैलासवासी आबासाहेब बाळा पाटील यांच्या परिवारामार्फत मी ग्रामस्थांचं सुद्धा आणि सर्व आबाल वर्ग, महिला मंडळ, शेतकरी आणि सर्वच क्षेत्रातल्या लोकांचं मी आभार